श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 21. जटायूचा उद्धार. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू सीता मातेचा शोध घेत आहे तेव्हा त्यांना रक्तबंबाळ झालेला जटायू भेटतो. तो त्यांना रावणाने सीतेचे हरण केले आहे हा सर्व वृत्तांत सांगतो. तेव्हा श्रीराम त्याला बरे करीन असे म्हणतात, परंतु जटायू म्हणतो की मला मुक्ती द्या, कारण दुर्लभ मृत्यू तुझे संगती. होम हवन योग याग करून जी मुक्ती मिळत नाही ती केवळ तुझ्या सत्संगाने मिळणार आहे असे म्हणून तो श्रीरामाला 3 प्रदक्षिणा घालतो व तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान येते. त्यामध्ये जटायू बसतो व स्वर्गास जाण्यास निघतो. तेव्हा श्रीराम त्याला सांगतात की स्वर्गात गेल्यावर तुला तिथे माझे पिता दशरथ भेटतील. त्यांना आमचा सर्व वृत्तांत सांग, परंतु सीताहरणाचा वृत्तांत सांगू नकोस, कारण माझ्या पित्याचे माझ्यापेक्षा सीतेवर खूप प्रेम होते. त्यामुळे ते खूप दुःखी होतील व तो वृत्तांत रावण मेल्यानंतर स्वर्गास येईल व तोच त्यांना स्वतः सांगेल. म्हणजे रावण मरणार व सीता माता मुक्त होणार आहे हे राममुखीचे रहस्य ऐकून तो जटायू आनंदित होतो व स्वर्गाकडे निघून जातो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगात आता शोधन कार्य सुरू होत आहे, म्हणजेच शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होत आहे. साधक गुरुप्रणीत साधना करत करत आरोहण करत असतो. एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर म्हणजेच आज्ञाचक्र उन्मुख झाल्यावर त्याचे ठिकाणी गुरुकृपा व्हायला सुरुवात होते व त्या गुरुकृपेमुळे त्याला चैतन्य प्राप्ती व्हायला सुरुवात होते व त्यामुळे आतील सर्व भाग जसे मन, बुद्धी, चित्त, प्राण, अहम वगैरे शुद्ध व्हायला सुरुवात होते. त्यालाच आपण इथे शोधन कार्य म्हणूया किंवा शुद्धीकरण प्रक्रिया म्हणूया. ही शुद्धीकरण प्रक्रिया मुख्यतः 3 स्तरावरून होत असते. त्यापैकी मानसिक स्तर, प्राणिक स्तर व भौतिक म्हणजेच शारीरिक स्तर होय. यापैकी मानसिक स्तर थोडा लवचिक असल्यामुळे तो शुद्धीकरण प्रक्रियेस लवकर प्रतिसाद देतो. मात्र प्राणिक व भौतिक स्तर हे शुद्धीकरण प्रक्रियेस खूपच विरोध करत असतात. प्राणिक स्तरामध्ये विकार व वासनांचे शुद्धीकरण व्हायचे असते व त्यानंतर त्यांचे उन्नयन, त्यांचे उत्थान व्हायचे असते. म्हणून हा स्तर शुद्ध होत असताना खूप वेळ जातो व खूप अडचणींना, संकटांना, व्यत्ययांना, वेदनांना, विकारांना, वासनांना सामोरे जावे लागते. तसेच खूप कठोर व परखड साधना करावी लागते. तेव्हा कुठे हा प्राणिक स्तर शुद्ध होतो आणि पुढे राहतो तो भौतिक म्हणजेच शारीरिक स्तर. हे भौतिक मन या प्रकृतीच्या, या प्रपंचाच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले असते. अगदी लहान लहान गोष्टीवरून कटकट करत असते. म्हणजे जडावस्थेचा घट्ट असा पुतळाच असतो. त्यामुळे या भौतिक स्तराला शुद्ध होण्याकरता वेळ तर
खूप जास्त जातोच, परंतु हा स्तर शुद्धीकरण प्रक्रियेला जोरकस असा विरोध करतो. त्यामुळे मग जडावस्था, आळस, व्याधी, वेदना अशा अनेक गोष्टींना साधकाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारे हे तीनही स्तर जेव्हा पूर्णपणाने शुद्ध होतात, तेव्हाच मग ते आत्मदर्शन साधकास प्राप्त होते. म्हणूनच हा संपूर्ण प्रवास म्हणजेच सीता शोधन कार्य होय. या शोधन कार्यात म्हणजेच शुद्धीकरण प्रक्रियेत जटायूसारख्या भक्तिभाव, श्रद्धा यासारख्या आध्यात्मिक संस्थांची मदत मिळतच राहते. साधक आपल्या भक्तीच्या माध्यमाने संत सज्जन, सत्पुरुष व सद्गुरू यांच्या सतत सत्संगात व संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला या सत्संगामुळे पुढील बऱ्याच रहस्यांचा शोध लागतो. त्यातून त्याला हे समजते की आपल्यातील अशुद्ध अहंकाराचा म्हणजेच रावणाचा नाश होऊन ती परमशांती म्हणजेच सीतामाता प्राप्त होणार आहे. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीराम प्रभूंनी सीतामातेचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्या शोध मोहिमेतच त्याची प्रथम भेट होते ती रक्तबंबाळ झालेल्या जटायूंशी. आपण मागल्या अध्यायात पाहिलं की रावणाने कपटाने जटायूचे पंख उपटलेले असतात, मात्र तो श्रीरामांची वाट पाहत मृत्यूपंथाला लागलेला असतो, परंतु मृत्यू येत नाही. श्रीरामांची भेट झाल्यानंतर तो सीताहरणाचा संपूर्ण प्रकार श्रीरामांना सांगतो की रावणाने कशा प्रकारे सीतेचं हरण केलं व मला कशा प्रकारे कपटाने माझे पंख उपटले. तेव्हा श्रीराम म्हणतात की मी तुला बरे करीन. तेव्हा तो म्हणतो की नाही, ही जी संधी मला आता मिळालेली आहे, कारण किती योग याग साधना सगळं काही केलं तरी जी मुक्ती मिळत नाही ना, ती मुक्ती केवळ तुझ्या सत्संगाने मला मिळणार आहे. म्हणून सत्संग सर्वश्रेष्ठ आहे. सद्गुरूंचा, महान पुरुषाच्या सत्संगात आपोआप साधना होते, आपोआप मुक्ती मिळते. तेव्हा मग तिथे एक दिव्य विमान येतं, जटायू त्यामध्ये बसतो. तेव्हा श्रीराम त्याला म्हणतात की स्वर्गात गेल्यानंतर आमचा सर्व वृत्तांत सांग, मात्र सीता मातेच्या हरणाचा वृत्तांत सांगू नकोस, कारण दशरथ राजा माझ्यापेक्षा सीतेवर जास्त प्रेम करत होते. आणि दशरथ राजांना ही माहिती जेव्हा रावण मरेल तेव्हा तो स्वतः स्वर्गात आल्यानंतर दशरथांना ही माहिती देईल. तेव्हा जटायूला खूप आनंद होतो, कारण श्रीराममुखीचं हे रहस्य आहे. कोणतं? की रावण हा मरणार आहे व सीतामाता मुक्त होणार आहे. आणि मग तो आनंदाने देह सोडतो आणि विमानात बसून निघून जातो. हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी? साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरू मिळाल्यानंतर अनुग्रह मिळतो, गुरुप्रणित साधना सुरू होते. तो नेटाने जोमाने बराच कालावधीपर्यंत तो साधना करतो आणि त्या साधनेने त्याच्या अंतरंगात शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. इथे कथेमध्ये श्रीराम लक्ष्मण सीतेचा शोध घ्यायला सुरुवात करतात. साधकाच्या दृष्टीने हा शोध म्हणजेच शुद्धीकरण प्रक्रिया, कारण श्रीराम लक्ष्मणाला सीतामाता मिळवायच्यात आणि साधकाच्या दृष्टीने परमशांती मिळवायची. परमशांतीसाठी मन, प्राण आणि देह हे तीनही स्तर शुद्ध झाल्याशिवाय आत्म्याच्या प्रांगणात प्रवेश होत नाही. त्यानंतरही खूप मोठी साधना करावी लागते. त्यानंतर आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार होतो. त्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार, सायुज्य मुक्ती आणि तेव्हा परमशांती प्राप्त होते. ही प्रक्रिया साधकाच्या दृष्टीने. कथेच्या दृष्टीने सीतेचा शोध आहे. इथे सीता म्हणजे परमशांती आपण म्हटलेलं आहे. तर साधकाला जेव्हा तो त्याचं
सप्तचक्रांचं भेदन, षटचक्रांचं भेदन होतं आणि तो भ्रूमध्यापर्यंत, आज्ञाचक्रापर्यंत येतो. तिथून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे. आणि ते भ्रूमध्य ओपनिंग झालं. भ्रूमध्य हे सद्गुरूंचं स्थान आहे. तिथे साधकाला सद्गुरूंची कृपा मिळायला सुरुवात होते आणि मग साधकाचा पुढचा प्रवास सद्गुरू करून घेत असतात. तोपर्यंत मात्र साधकाच्या प्रयत्नाने साधकाला तो प्रवास करायचा असतो. मग ती त्यासाठी परकड साधना करतो आणि हा जो प्रवास आहे तिथपर्यंतचा त्यालाच इथे शुद्धीकरण प्रक्रिया म्हटलेली आहे. कारण मन, प्राण आणि देह हे तिन्ही स्तर शुद्ध झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही, आत्मदर्शन होत नाही. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ना, यामध्ये आता तिन्ही स्तर कसे, तिन्ही स्तरांना कसं सामोरं जायचं. मन लवचिक असतं, ते पटकन शुद्धीकरण प्रक्रियेला म्हणजे प्रतिसाद देतं. परंतु प्राण खूप अवघड गोष्ट आहे. प्राणाचं शुद्धीकरण सगळ्यात अवघड. प्राणामध्ये, प्राण म्हणजे हृदय, आणि विकार, वासना, भावना, कामना या सर्व गोष्टी हृदयात असतात. प्राणाचा स्तर शुद्ध करायला खूप वेळ जातो आणि त्याहीपेक्षा देहाचा स्तर शुद्ध करायला आणखी खूप. कारण देहाचा स्तर म्हणजे देहातले सगळे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 72,000 नाड्या, रक्त, मांस, मेद, वीर्य, अगदी रोम आणि रोम, पेशी, हे एवढे सगळे घटक शुद्ध व्हावे लागतात. तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. भ्रूमध्यामध्ये शिवाचा साक्षात्कार होतो. शिव म्हणजे सद्गुरू आणि त्यांच्या कृपेने हा पुढचा प्रवास मात्र 100% होतोच. परंतु खूप काळ जातो. आणि यासोबत साधकाने सत्संग केला पाहिजे. सत्संगातून खूप मोठ्या गोष्टी घडतात. इथे कथेमध्ये पहा, जटायू काय म्हणतोय की योग या विधी सगळं काही करून सुद्धा जी मुक्ती मिळत नाही ती केवळ तुझ्या सत्संगाने. म्हणून असे महापुरुष ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांना ईश्वराची प्राप्ती झालेली आहे, जे ईश्वर स्वरूप झालेले आहेत, अशा सद्गुरूंच्या सत्संगात राहून जेवढ्या वेगाने प्रवास होतो तेवढ्या वेगाने प्रवास स्वतःच्या बळावर, स्वतःच्या साधनेच्या बळावर होत नाही. म्हणून सत्संगाला खूप मोठं महत्त्व अध्यात्मामध्ये दिलेलं आहे. खूप उदाहरणं आहेत सत्संगाने. अगदी एक छोटंसं सांगू का, आपण आताच मागच्या 2-3 अध्यायामध्ये पाहिलं की मारीचाला श्रीरामांचा किती वेळ सत्संग भेटला. फक्त श्रीराम मारीच्याच्या मागे धावतायत, म्हणजे मारीच हरिण रूप धरून येतो आणि श्रीराम बाण घेऊन धावतायत. बस तेवढाच सत्संग मिळतो आणि राम बाण मारतो आणि मारीच्याचा उद्धार होतो. एक छोटीशी गोष्ट आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी अनुभव आहेत लोकांचे की सद्गुरूंच्या सत्संगात राहिल्याने, महापुरुषांच्या सत्संगात राहिल्याने जीवाचा उद्धार होतो. हे सत्संगाने फार वेगाने घडून येतं. आणि त्यासोबत साधना, त्याचं जीवन स्वच्छ जगलं गेलं पाहिजे. परंतु सत्संगात राहिल्यामुळे जीवन स्वच्छ जगलं जातं, साधना होते. कारण अशा महापुरुषांच्या चैतन्याचा एक ॲरो म्हणजे एक वलय असतं, त्या वलयात आपण राहतो. त्यामुळे प्रारब्धसुद्धा, ज्या पापात्मक प्रारब्ध असतं ते फटाफट जळून जातं. हरिपाठात ज्ञानदेव म्हणतात ना की अनंत पापराशी जळून जातात नुसत्या हरिनामाने. मग सत्संगात राहिल्यावर किती वेगाने होत असेल. म्हणून सत्संग अतिशय श्रेष्ठ आहे. जिथे कुठे आपल्याला असे महापुरुष आढळतील, मात्र असे महापुरुष पाहिजेत ना, आत्मसाक्षात्कार झालेले, ईश्वर दर्शन झालेले महापुरुष पाहिजे. त्यांच्या सत्संगात, त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या भेटीला जाण्याचा साधकाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा. हेच या अध्यायाचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.